बांधवांनो, चांग भलेच्या गजरामध्ये आरेवाडीचा दसरा महोत्सव धूमधडाक्यामध्ये सुरू आहे। विशेष म्हणजे दसरा महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त या बिरोबा बनामध्ये येत असतात आणि आलेल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी खास स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते। महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। झाडपड्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष अशी जेवणाची व्यवस्था असते। त्याचबरोबर जे भाविक भक्त बाहेरून येतात त्यांच्यासाठी देखील जेवणाची खास व्यवस्था या ठिकाणी केलेली असते। विशेष म्हणजे शिर्डी देवस्थानचं संस्थान असो, संत बाळूमामा यांचं आदमापूरचं देवस्थान असो की आरेवाडीचं हे बिरोबा देवस्थान असो, या ठिकाणची अन्नछत्र जी आहेत ती जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत। आता आरेवाडीविषयी जर बोलायचं झालं तर हे आहेत विठ्ठल पुजारी साहेब। यांच्यासाठी सर्वजण जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा। हे स्वतः एसटी ड्रायव्हर आहेत, पण गेल्या 10-12 दिवसापासून ते रजेवरती आहेत आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 30 वर्षापासून अविरत आणि अखंडपणे ते महाप्रसाद बनवण्याचं काम या ठिकाणी करतायत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी रोजचा महाप्रसाद तयार होतो। कशा पद्धतीनं हा महाप्रसाद तयार केला जातो, कशा पद्धतीनं त्यांना त्यांचे सहकारी या कामामध्ये मदत करतात आणि कशा पद्धतीनं या महाप्रसादाचं वितरण केलं जातं, या सर्व विषयावरती आता आपण विठ्ठल पुजारी यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व दर्शकांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांच्या वतीनं, बहुजन बांधवांच्या वतीनं आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं यांना धन्यवाद देतो। बा बिरोबाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभू दे। आणि मी त्यांना या ठिकाणी विचारतो की साहेब, तुम्ही गेल्या 30 वर्षापासून अखंड आणि अविरतपणे ही अन्नछत्राची एक चळवळ म्हणून आपण ज्याला चालवत आहात, काय कारण आहे त्यामागं? कारण काय नाही, फक्त आमच्या मनात आलं, मनात आल्यामुळं आम्ही सगळीजण एक झालो। झाडपिडी कमिटी एक होऊन आम्ही हे नियोजनबद्ध करायला चालू झालो। त्यात मला गावकऱ्यांनी बी हा करतोयस तर कर असं म्हणून त्यांनी मला पाठबळ दिलं। आतापर्यंत कोणीही मला अखंड गाव आडवं कोण आलेलं नाही आणि गावाच्या विरुद्ध मी बी काय गेलेलो नाही। गाव म्हणेल त्या पूर्व दिशेने मी चाललो। ह्याच्या अगोदर मला माझ्यापाशी भांडी नव्हती, पण मी आज या जनतेकडं रुपया 8 आणि 5 रुपये 10 रुपये गोळा करून ह्या जनतेच्या पैशावर आज एवढी ही मोठी भांडी आणली ती।